नमस्कार मित्रांनो, बोट टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या 2024च्या निकालाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये विशेषतः राळेगाव विधानसभा निकाल यामध्ये तत्पूर्वी या विधानसभा मतदारसंघामधून विजयी ठरलेले अन्यायी अत्याचारी असे लोकप्रतिनिधी प्राध्यापक अशोक उईके यांना मी अभिनंदन करेन आणि त्यासोबतच विशेषतः 1,13,98 मतदारांचं मी विशेषतः अभिनंदन करेन की त्यांनी प्राध्यापक अशोक उईके यांनी केलेल्या अन्याय अत्याचार याला मान्यता दिलेली आहे आणि ते त्यांच्या पापामध्ये सहभागी आहेत। याबद्दल त्यांचं अभिनंदन। विशेषतः आम्ही हे सर्व लोक यामध्ये का विरोधात होतो हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी विशेषतः वैयक्तिकरित्या काय सर्व गोष्टींमध्ये प्राध्यापक अशोक उईके या माणसाच्या विरोधात होतो। असा अन्याय अत्याचारी माणूस जर या विधानसभा मतदारसंघामध्ये परत निवडून येत असेल तर यापेक्षा दुसरी दुविधेची गोष्ट कोणती असू शकत नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं। सहभाग त्यांच्यासोबत घेतला किंवा का त्यांच्या बाजूने जास्त करून बोललो आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिली गोष्ट तर प्राध्यापक अशोक उईके यांनी कोणते अन्याय केले आहेत, अत्याचार केले आहेत, कसे ते निष्क्रिय आमदार आहेत हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही केलेला आहेतच। त्यांचा विजय हा अनपेक्षित नव्हता हे सगळ्यात अगोदर आपण समजून घ्यायला पाहिजे। कोणी जर म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये खूप मोठा घोळ केलेला आहे तर असं सुद्धा मी म्हणणार नाही। ईव्हीएम मध्ये कोणताही घोळ नाही असं माझं स्पष्ट मत आहे। याच्यामध्ये हा स्पष्टरित्या जो निकाल आहे तर याच्यातून भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय काँग्रेसने काहीतरी शिकण्याची एक वेळ आहे आणि याच्यामध्ये आनंद सुद्धा मला आहे की काँग्रेसला इतका मोठा पराजय स्वीकारावा लागला। यातून एक गोष्ट होणार आहे की जी काँग्रेसमध्ये अजूनही चाललेली सरंजामशाही व्यवस्था, जे अजूनही मोठमोठ्या नेत्यांनाच खूप मोठं स्थान दिलं जातं आणि छोट्या कार्यकर्त्यांना नगण्य स्थान दिलं जातं, यातून काहीतरी काँग्रेस आता तरी शिकेल आणि काहीतरी करू इच्छिणाऱ्या युवकांना, युवतींना विशेषतः यामध्ये सहभागी करून घेईल। या राळेगाव विधानसभा मतदारसंघाच्याच बाबत आपण जास्त करून बोलायला पाहिजे असं मला वाटतं, कारण मी ते सगळं जवळून बघितलं आहे। आता बघूया आपण प्राध्यापक अशोक उईके यांच्यापेक्षा महत्त्वाचं की प्राध्यापक वसंतराव पुरके सर अपयशी किंवा यामध्ये पराजय त्यांचा का झाला किंवा पराभूत का झाले त्यामागचं कारण मी अगदी जवळून बघितलं। पहिली गोष्ट तर त्यांनी अनेक गोष्टींवरती दुर्लक्ष केलं। तिसरी एक गोष्ट, त्यांनी विशेषतः ज्या गोष्टीला महत्त्व नको द्यायला त्याला जास्त दिलं आणि ज्याला महत्त्व द्यायला पाहिजे त्याला दिलं नाही। काळ बदलला आहे, त्या बदलत्या काळासोबत त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही, हे एक महत्त्वाचं आहे। विशेषतः विश्लेषण केलं नाही, लोकांचं मत काय हे सुद्धा जाणून घेतलं नाही। यामध्ये जिथं खर्च करायला पाहिजे तिथे केला नाही आणि अनावश्यक ठिकाणी खर्च झाला। मग आता आम्ही नेहमी एक गोष्ट प्राध्यापक धरणे सर यांनी, त्यानंतर ॲडव्होकेट वैभव सर यांनी सुद्धा आणि त्यासोबतच मी सुद्धा अनेकदा सरांना याबद्दल सूचना केली की सर आपण सोशल मीडियावरती जास्त करून फोकस करायला पाहिजे, कारण आजचा ही जी निवडणूक आहे 2024ची ही अशी पहिली निवडणूक आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती आधारित अशी निवडणूक लढली गेली आहे किंवा डिजिटली लढली गेलेली ही निवडणूक आहे। मग आणि किंवा निवडणूक लढली जाणार हे सुद्धा आम्ही अगोदरपासून त्यांना सूचना करत होतोच, परंतु सरांनी याला कोणतेही लक्ष दिलं नाही आणि त्यांचे अपयश हे सरांच्या स्वतःमुळे आलेलं आहे। याच्यामध्ये मी जनतेला दोष देणार नाही किंवा लोकांना सुद्धा दोष देणार नाही, कारण प्राध्यापक वसंतराव पुरके सर हे जनतेपर्यंत जाण्यामध्ये कमी ठरलेले आहेत, हे मान्य करायला पाहिजे आणि वैयक्तिकरित्या मी मान्य करेल। प्राध्यापक अशोक उईके यांच्यासोबत कोणती लोक आहेत हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांच्यासोबत कोणती लोक होती। मोठी मोठी जे काही सरंजामदार लोक आहेत हे सगळे प्राध्यापक वसंतराव पुरके सरांसोबत होती, हे मान्य करायला पाहिजे। आणि परंतु प्राध्यापक अशोक उईके या माणसासोबत अशी मोठी लोक नव्हती। या माणसासोबत कोण होती तर ते जातीयता मांडतात, ज्यांना धर्म महत्त्वाचा वाटतो, धर्म कोणाला महत्त्वाचा वाटतो, ज्यांच्या डोक्यामध्ये अशिक्षितता पसरलेली आहे, ज्यांचं वाचन नाही, ज्यांनी संविधानाचे एक पान सुद्धा उघडून बघितलं नाही, ज्यांनी इतर वाचनाचं, अवांतर वाचनाचं पुस्तक सुद्धा कधी बघितलं नाही, वाचनाची कधी आवड निर्माण नव्हती, अशी लोक त्यांच्यासोबत होती। मी त्या 1,13,98 मतदारांना सांगू इच्छितो की मतदारांनो, आपण अशोक उईके या माणसाला निवडून दिलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही व्यसनी माणसाला निवडून दिलाय। दारूला तुमचं प्रोत्साहन आहे, व्यसनाला तुमचं प्रोत्साहन आहे, याचा अर्थ असा होतो। त्यानंतर भ्रष्टाचाराला तुमचं प्रोत्साहन आहे
आणि विशेषतः तुम्हाला अन्यायाला प्रोत्साहन आहे तुमचं, असं सुद्धा आपण मानायला पाहिजे. यातून तुम्ही सावराल, यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील आगामी काळात, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्राध्यापक अशोक उईके यांना भारतीय जनता पक्षातर्फे कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळेल, हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. बघा, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल आणि खूप मोठा विकास कोणता करू शकेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघायला आहेच. मी कदाचित खूप मोठे मला याच्याबद्दल मी जे व्हिडिओज केले त्यांच्या विरोधामध्ये, याच्याबद्दल मला बरेचसे काही धमक्यांचे फोन आले, बरेच थ्रेट्स मला मिळाले, बराचसा त्यांचा विरोध सुद्धा मला लोकांचा स्वीकारावा लागला. आगामी काळात कदाचित माझ्यावरती हल्ले सुद्धा होण्याची शक्यता असेल, परंतु मी घाबरणाऱ्यांपैकी नाही. कारण मी वाचन केलंय, नैतिकता काय आहे हे मला समजलेली आहे. त्यानंतर मला एक कळलेलं आहे की खरंच संसदीय शासन पद्धती काय असते. आपण लोकशाही शासन पद्धतीमध्ये जगतो, ती शासन पद्धती काय आहे. वेगवेगळ्या राजकीय तज्ज्ञांचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे, ते वाचन केलं पाहिजे. हे आपण त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की ही जी व्यवस्था सध्या चाललेली आहे, ही काय चाललंय, कोणत्या दिशेने चाललंय. त्यामध्येच राजकीय विश्लेषक सुहास पैशीकर सर म्हणतात की महाराष्ट्राची निवडणूक याला उत्तरेचा टच आहे. अगदी बरोबर आहे. जो गोबरपट्टा आपण त्याला म्हणतो, उत्तर प्रदेश, बिहार वगैरे, इकडे जे काही सगळं हिंदुत्ववादी वगैरे गोष्टी बोलल्या जातात, तशीच निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये सपशेल झालेली आहे. आणि काँग्रेस ही यामध्ये अपयशी ठरलेली आहे की लोकांना यामध्ये समजून देण्यामध्ये. हे मान्य केलं पाहिजे राष्ट्रीय काँग्रेसने. आणि काँग्रेसचं अपयश याही पुढे चालू राहील जर काँग्रेस सुधारली नाही तर. त्यामध्ये मी परत म्हणेन, काँग्रेसला सुधारण्याची वेळ आहे. ती कधी? आगामी पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांमध्ये. नक्कीच आता लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील, त्यामध्ये त्यांना खूप सारी संधी असेल. युवकांना खूप मोठी संधी देण्याची त्यांच्याकडे एक सवलत आहे. त्या माध्यमातून ते खूप मोठं संघटन उभं करू शकतात. भारतीय जनता पक्षाचं जसं RSSचं संघटन आहे, तसंच राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा वेगवेगळं संघटन उभं करू शकतं, युवकांची बांधणी करू शकते. हे सगळ्या गोष्टी राष्ट्रीय काँग्रेसकडे करण्याची एक खूप मोठी संधी आहे, पण करायला पाहिजे. मला नाही वाटत की काँग्रेस हे सगळं करू शकेल म्हणून. परंतु एक महत्त्वाचं लक्षात घ्या, आम्ही घाबरणारी लोक नाही आहोत. या निवडणुकीच्या कालावधीमध्येच कराळे सरांवरती हल्ले वगैरे झालेत, तर त्याच काळात मला सुद्धा बरेचसे माझ्या घरून फोन, माझ्या मित्रांमधून फोन, की बाबा तू जे बोलतो आमदाराच्या विरोधामध्ये, तर तुझ्यावरती सुद्धा हल्ले होतील, तू सुद्धा. मी घाबरणाऱ्यांपैकी नाही, कारण मला संविधानाने तो अधिकार दिलाय मला बोलण्याचा. आणि मी जे बोलेल तर ते पुराव्यानिशी बोलेल, पुराव्यासहित बोलेल. मला तो अधिकार आहे. मी काही बोलायचं आणि काही करायचं या माताचा मी नाही. आणि जे आहे, मला अन्याय सहन होत नाही. सगळ्यात मोठी माझी दुखरी बाजू आहे. माझी दुखरी बाजू एकच की मला अन्याय सहन होत नाही. तुम्ही आजही त्या अशोक उईके यांनी केलेल्या शेतकऱ्यांवरच्या, त्या अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटा. त्यांच्यावरती कोणता अन्याय झाला वैयक्तिकरित्या त्यांच्याकडून समजून घ्या. जर तुम्ही संवेदनशील असाल तर तुम्हाला लक्षात येईल की प्राध्यापक अशोक उईके यांनी कोणता अन्याय केलेला आहे. जातींना ते 2 रुपये आणि 5 रुपयामध्ये विकत घेतात असं बोलतात. म्हणजे लक्षात ठेवा काय ही परिस्थिती आहे. म्हणून याबाबत मी त्यांचा खूप मोठा विरोध होतो आणि आताही आहे. मी त्यांचा सपोर्टर कधी होणार नाही आणि शक्यच नाही. ही सगळी गोष्ट मी काँग्रेसचा विरोधक बनेल एकदाचा, पण त्यांचा सपोर्टर बनणार नाही. हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आपण. परंतु एक लक्षात घ्या, वैभव पंडित या माणसाने सुद्धा बराचसा याबद्दल लिखाणाच्या स्वरूपात सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून अशोक उईके यांच्या विरोधात सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रीय काँग्रेसच्या माणसांनी, कार्यकर्त्यांनी कोणताही याला सहभाग आम्हाला दिला नाही किंवा कोणताही त्यामध्ये आम्हाला पाठिंबा दिला नाही. उलट त्यांना एक वाटायचं की हे जर लिहायला लागले आणि हे जर बोलायला लागले तर आपल्याही पलीकडे जातील. तर असं काही डोक्यात ठेवू नका. आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही. आमचं एकच असतं की लोकशाही ही वाचली गेली पाहिजे आणि सातत्याने एकच सरकार सत्तेवर राहता कामा नये. हे लोकशाहीचं गमक आहे किंवा संसदीय शासन पद्धतीचं गमक आहे. हे मित्रांनो समजून घेतलं पाहिजे आपण मतदारांनो. आगामी आता लवकरच पंचायत राज संस्थांच्या निवडणुका येतील, त्यामध्ये सुद्धा आपण एक सक्षम नेतृत्व निवडाल अशी आशा आहे. आणि राष्ट्रीय काँग्रेस सुद्धा सक्षम लोकांनाच किंवा त्यामध्ये सरंजामदार लोकांना कृपया दूर ठेवा यापासून. तुम्हाला अपयश आलं तरी चालेल, परंतु कार्यकर्ते घडवा. मी एक अजूनही शरदचंद्र पवार यांचा एक आदर्श मानेल की तो माणूस 70+ करून सुद्धा म्हणतोय की निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात कमी निवडणुका जागा त्यांना मिळाला. आणि असा माणूस पुन्हा म्हणतोय, 70+ वय असलेला माणूस,
की मी पुन्हा नव्याने उभा राहील आणि परत लोकांमध्ये जाईल आणि परत लोकांचं मन परिवर्तन करेल आणि पुन्हा माझा पक्ष उभा राहील. काय ही क्षमता असेल आणि काय त्याच्यामध्ये शक्ती असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. यामध्ये या निवडणुकीला जे पराभूत ठरले आहेत प्राध्यापक वसंत पुरके सर, याचा सपशेल मी अपयश हे सरांनाच म्हणेल. सरच याच्यासाठी अपयश स्वतः त्यांचा चूक यामध्ये आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही चूक आहे. यामध्ये आम्ही आमच्याकडनं जो विरोध होता तो अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, घेतला अंगावर विरोध आणि याच्याबद्दल आम्ही सक्षम आहोत. आम्हाला काही भीती नाही, कारण आम्ही वाचन केलंय, संविधान वाचलं, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं वाचली, पुस्तकं वाचली, त्याच्यातून आमचे सगळं येत गेलं. कुणाला जर माझ्या घरच्यांना वाटत असेल की हा हे करतोय किंवा याच्यामध्ये विरोधात खूप मोठं एक वातावरण तयार होईल किंवा याच्यामध्ये ते हल्ले होतील, मी त्या गोष्टीला घाबरत नाही आणि आमच्यासारखे कोणी लोक या गोष्टीला घाबरत नाही. तर अशाच रीतीनं बोट टॉक्सच्या माध्यमातून असेच पुरोगामी विचार मांडत राहिले जाणार आहे आणि सत्तेच्या बाबत याबद्दल बोललं जाणार आहे. राजकारण असो, समाजकारण असो, अर्थकारण असो, धर्माच्या बद्दल सुद्धा बोललं. बटेंगे तो कटेंगे, काय हा प्रकार? तुम्ही एक छातीवरती हात ठेवा, 1,98,013 मतदारांनी की तुम्हाला कोणत्या मुस्लिम माणसांनी तुमच्यावर वैयक्तिकरित्या हल्ला केला. माझ्यावरती तर अजून झाला नाही किंवा मी कधी मुस्लिम त्यांच्या भागातून गेलो तर मला तर कोणत्या मुस्लिमांनी कधी तलवार फेकून मारली नाही किंवा माझ्या बहिणीला मारली नाही किंवा माझ्या नातेवाईकांना मारली नाही. विचारून बघा कुठे. मग कोणत्या आधारे तुम्ही भेद या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय? हिंदू मुस्लिम तोडांचा प्रयत्न. अरे बंधुभावाने आपण राहण्याची व्यवस्था आहे ना आपल्या संविधानामध्ये, आपण काय नाही राहायचं? इतकं वाईट आणि इतकं घाण बनवून ठेवलेल्या व्यवस्था ही की याला तोडणं फार कठीण जाऊन बसलेलं आहे. मला अनेकांनी विरोध केला, अनेकांचे फोन आले. आता कसं वाटते? ठीक आहे, मला खूप आनंद आहे की मला छान वाटते. खरं सांगतो, मला आनंद आहे की काँग्रेस याच्यामध्ये हरली आणि आनंद आहे की काँग्रेस याच्यामध्ये हरली आणि आशा आहे की काँग्रेस याच्यातून काहीतरी शिकेल. दुःख मला कोणत्याही गोष्टीचं नाही. दुःख एकाच गोष्टीचं आहे की सरकारने आता सरकार कोणत्या पद्धतीने चालल आणि कोणत्या दिशेने जाईल हे याच्यावरून आता याच्यासाठीचं मला दुःख आहे. बाकी कोणतेही दुःख नाही, कारण लाडकी बहीण याच्यातून महागाईच वाढणार आहे, दुसरं काहीही वाढणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर खूप आनंद वाटत असेल तर बघा, एसटी महामंडळाच्या तिकिटा सुद्धा 10% वाढल्या आहेत. तिकडे लसूण तुमचा 500 रुपये किलो झालेला आहे. तर हे सगळं असं होत राहणार आहे. तर इथून उत्तरोत्तर आपल्याला काहीतरी आपण मत परिवर्तन करणार आहोत, मन परिवर्तन करणार आहोत. आगामी 5 वर्षांच्या काळामध्ये असं एक ध्यास घेऊया आणि पुढे कार्यरत राहूया. मी माझं कार्य चालू ठेवणार आहे, मी माझं विचार मांडणं सुरू ठेवणार आहे. याच्यामध्ये मी कोणालाही विरोध म्हणजे अशा गोष्टीला राहील, माझा धर्मांध गोष्टींना विरोध राहील. वाचन करण्यासाठी मी जास्त प्रेरित करेल लोकांना, शिक्षणासाठी जास्त प्रेरित करेल. महत्वाचं मित्रांनो, येणारी जी पिढी आहे ती शिक्षित व्हायला पाहिजे, धर्मांध नको. ही एक महत्वाचं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला हे माझे काही विचार मांडायचं एक मला आवश्यकता वाटत होती, म्हणून मी आपल्या सर्वांकरता आलोय. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.